प्रियजनानो, आम्ही पाहतो की अब्रामास झालेलं हे पाचारण खूप महत्वाचं पाचारण आपल्याला पाहायला मिळतं. या अध्यायातील वाचलेल्या या वचनांच्या मध्ये प्रभावी आज्ञाधारकता आणि विश्वास दाखवण्यात आलेला आहे. प्रभावी आज्ञाधारकता आणि विश्वास आम्ही या वचनांच्या मध्ये पाहतो. आपण पाहतो की 75 वर्षाचा अब्राम, 75 वर्ष, प्रियजनांनो, 75 वर्षाचा अब्राम अज्ञात अनोळखी अशा देशात जाण्याच्या देवाच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी त्याचे घर, कुटुंब आणि त्याचे परिचित असलेले असे सर्व काही सोडून जाण्यास तयार आहे आणि तो गेला देखील. विश्वासकांना हा उतारा बऱ्याच गोष्टी शिकवतो, बऱ्याच गोष्टी करावयास लावतो आणि बऱ्याच गोष्टी या उतार्यातून आम्ही शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिकल्याच पाहिजेत, शिकण्याचा प्रयत्न नाही, शिकल्याच पाहिजेत. नेहमी विश्वासकांना प्रश्न पडतो की खरा विश्वास म्हणजे नेमकं काय किंवा कसा असतो. खरा विश्वास म्हणजे देवाच्या वचनावर कार्य करणे. जे परमेश्वर बोलत आहे, जी परमेश्वर आपल्याकडून अपेक्षा करत आहे ते करणे म्हणजे विश्वास. अब्रामानं या ठिकाणी फक्त परमेश्वराचं ऐकलेलं आहे, ते करणं म्हणजे विश्वास. जे काही परमेश्वर आम्हाला सांगत आहे ते त्याला प्रतिउत्तरा दाखल आपण प्रतिसाद करणं, आपली कृती करणं म्हणजे विश्वास.